बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास. बातमी येथे नांदेडच्या हातगावमधून. परभणी येथील संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेच्या निषेधार्थ भीम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांच्या वतीने हातगाव तहसीलदार यांना देण्यात आले निवेदन. परभणी येथील संविधान प्रतिकृती विटंबना घटनेच्या निषेधार्थ हातगाव येथे समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढून हातगावचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. परभणी येथील पोलिसांचं कॉम्बिंग ऑपरेशन तात्काळ थांबवा, अन्यथा पोलिसांच्या विरोधात मोर्चा काढणार. भीम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके. महा 24 तास न्यूजसाठी महेंद्र धोंगडे, हातगाव. संविधानाची प्रतिकृती यांची जी विटंबना झालेली आहे त्या संदर्भात हातगाव शहर व संबंध तालुक्याच्या वतीने सर्व संविधानप्रेमी, सर्व संविधानवादी, सर्व आंबेडकरवादी, सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने या ठिकाणी आपल्या तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार माननीय मॅडम तसेच कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी PI साहेब यांना या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने निवेदन देण्यात येत आहे. निवेदन असं आहे की दुर्दैवाची गोष्ट, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला 75 वर्षे पूर्ण झालेली आहेत. जगात असं एकही संविधान नाही की कंटिन्यू 75 वर्षे ते संविधान लागू आहे. जगाच्या पाठीवर फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फक्त संविधान अपवाद आहे. त्याला ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या देशामध्ये आज 10 धर्म, 29 राज्ये, 8 केंद्रशासित प्रदेश, 7,500 जाती, शेकडो प्रथा परंपरा यांना एका माळेत गुंफण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं केलेलं आहे. आपल्याला माहित असेल, जे संविधानाला मानतो त्याचंही संरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान करतं आणि जे संविधानाला विरोध करतं त्याचंही संरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान करतं. आणि म्हणून त्या हरामखोर नालायक अवलादींनी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली. आज जो सुरक्षित आहे त्यालाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे. या देशात बाबासाहेबांचं संविधान नसतं तर संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करायच्या आज 50 तुकडे आंबेडकरी अनुयायांनी केले असते. म्हणून मी मॅडमला निवेदन देण्यापूर्वी सदर निवेदन मुख्यमंत्री साहेबांना मॅडमच्या मार्फत आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण हे निवेदन तात्काळ मुख्यमंत्री कार्यालयाला वाट लावावं. आमच्या मागण्या आहेत, यापुढे कोणी संविधानाची विटंबना करेल त्याला फाशीसारखी शिक्षा करण्यासाठी तसा कायदा करण्यात यावा. प्रत्येक महाराष्ट्रातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे असतील, इतर महापुरुषांचे पुतळे असतील, त्या ठिकाणी कायमस्वरूपी CCTV बसवण्यात यावी, त्या ठिकाणी पोलीस संरक्षण देण्यात यावं. परभणी येथील घटनेच्या ठिकाणी विनाकारण विद्यार्थ्याला टार्गेट करण्यासाठी, कारण आज सर्वात जास्त बौद्ध समाजाचे IAS आणि IPS अधिकारी आहेत. शिक्षणाच्या प्रमाणात ब्राह्मणानंतर बौद्ध समाजाची टक्केवारी आहे आणि म्हणून त्या विद्यार्थ्याचं नुकसान व्हावं या उद्देशाने त्या ठिकाणचे पोलीसवाले जाणूनबुजून शिकलेल्या पोराला टार्गेट करून या ठिकाणी आरोपी करत आहेत. तेही तात्काळ थांबविण्यात यावं. आदी मागण्या संदर्भात बाकीच्या मागण्या या ठिकाणी हे केलेल्या आहेत. मी मॅडमला विनंती करतो, आम्ही या ठिकाणी म्हणजे तालुक्यातील सर्व आंबेडकरी समाज, शहरातील आंबेडकरी समाजाच्या वतीने ज्या आमच्या अर्जामध्ये रितसर मागण्या दिलेल्या आहेत त्या 8 दिवसात संबंधित शासनाने पूर्ण नाही केल्या. आणि तसेच हातगाव येथे मॅडमला मी खास सांगू इच्छितो, या ठिकाणी संविधान आहे, तुम्ही तालुक्याच्या प्रमुख आहात, तुम्ही तात्काळ संबंधित सेवक जे कोणी असेल ते तुम्ही तुमच्या अधिकाराचा वापर करून तात्काळ त्या ठिकाणी CCTV फुटेज बसवून त्या ठिकाणी एक चौकीदार नेमण्यात यावा असे या ठिकाणी मी सांगू इच्छितो. 8 दिवसात त्या ठिकाणी आम्हाला CCTV फुटेज नाही दिसलं, त्या ठिकाणी एखादा पोलीस संरक्षण किंवा कोणी एखादा रखवालदार जर आम्हाला नाही दिसला तर तमाम आंबेडकर अनुयायांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात येईल. यासाठी आपणास निवेदन आहे. आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी मॅडम आणि PI पुरी साहेब यांना निवेदन देण्यात येत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा, परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या आरोपीला फाशी, आरोपीला फाशी, आरोपीला फाशी.